हॅशटॅग तदैव लग्नम हा चित्रपट जो आहे तो कालपासून संपूर्ण चित्रपटगृहात दाखल झाला आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया कसा आहे हॅशटॅग तदैव लग्नम. तर ही स्टोरी आहे अथश्री आणि गायत्री यांची. अथश्री हा मराठी विषयाचा प्राध्यापक असतो. त्याला आत्तापर्यंत जे आहे त्या 34 मुलींनी जो आहे नकार दिलेला असतो. आणि गायत्री ही जी आहे हिला जे आहे हिचं पण वय 40च्या दरम्यान आलेलं असतं, परंतु हिला देखील लग्न करायचं नसतं. चित्रपटाची सुरुवात होते म्हणजे स्टार्टलाच एक जे आहे ते युनिक कन्सेप्ट काय केलेलं आहे, नकार घंटा हे जे आहे त्या गाण्याने चित्रपटाची सुरुवात होते. म्हणजे हे गाणं जेव्हा चालू होतं त्यावेळेस त्याच्यात दाखवतात की कशा पद्धतीने कोणकोणती कारणं देऊन अथश्री याला 34 मुलींना जो आहे तो नकार दिलेला असतो. त्यानंतर मग हे गाणं संपल्यानंतर चित्रपटाची सुरुवात होते. चित्रपटाची सुरुवात झाल्यानंतर त्याला 35वी मुलगी जी आहे त्याच्यासोबत लग्न करायला घरी त्याचं कोर्ट मॅरेज होणार असतं आणि 35वी मुलगी जी आहे ती त्याच्या घरी येणार असती. मस्त जो आहे अथश्री मंडावळ्या त्यानंतर पूर्ण असा लुक जो आहे नवरदेवाचा तो केलेला असतो. आणि बराच वेळ वाट बघितल्यानंतर देखील जी मुलगी आहे ती मुलगी येत नसते. मग एक 15-20 मिनिटाने मग त्या मुलीचा फोन येतो की मला तू या ठिकाणी भेटायला ये. मग तो तशाच जे आहे ते नवरदेवाच्या लुकमध्येच तिला भेटायला जातो. तिथं भेटायला गेल्यानंतर जे आहे की तिला कळतं की ती जी मुलगी आहे तिने एका बंटी जी आहे त्या मुलासोबत जो रील स्टार असतो त्या मुलासोबत काय केलेलं असतं, लग्न केलेलं असतं. आणि अशा रीतीने काय होतं की त्याची ही 35वी मुलगी देखील त्याला जी आहे ती सोडून निघून जाते किंवा त्याच्यासोबत लग्न करत नाही. आणि अशा रीतीने 35वी मुलगी देखील जी आहे ती अथश्री याला नकार देते. आणि त्या ठिकाणी अथश्रीचा पुन्हा एकदा काय होतो तर हिरमोड होतो, कारण का वय देखील झालेलं असतं. त्याच्यासोबत जी आहे ती त्याची एक छोटी बहीण दाखवलेली आहे की जी बहीण विभा असते जे पात्र साकारलं आहे अर्चना निप्पाणकरीने. ती बहीण जी आहे ती पण प्रेग्नंट असते आणि ती त्याच्यासोबत राहत असते. असं दोघांचाच ॲक्च्युली जो आहे तो यांचा परिवार असतो. त्यामुळं ही 35व्या मुलीने नाकारल्यानंतर जे आहे ते अथश्री पुन्हा एकदा त्याचा हिरमोड होतो. त्याच्या उलट जे आहे तर इकडं जी आहे ती गायत्री जी आहे तर गायत्री ही वेल एज्युकेटेड आहे. तिचं चांगलं जॉब चाललेलं आहे, वेगवेगळ्या पदावर आहे, प्रोडक्शन मॅनेजर ह्या पदावर ती काम करते आहे. आणि तिचं वय देखील 40च्या दरम्यान झालं आहे. तिचे आई वडील असतात ते तिने लग्न करावं यासाठी खूप प्रयत्न करत असतात. आई देखील तिचे जे सामान्य घरातले लोक करतात, उपास तापास असतील, बाबांचे आशीर्वाद असतील, वेगवेगळ्या बाबांचे आशीर्वाद, देवादिकांचे आशीर्वाद ते घेण्याचं काम तिची आई करत असते. आणि तिला आग्रह करत असते की तू जे आहे ते लग्न लवकरात लवकर कर म्हणून. अशा रीतीने हे दोन पात्राचं या ठिकाणी जे आहे ते पहिल्यांदा इंट्रोडक्शन केलं जातं. त्यानंतर 35व्या मुलीने नकार दिल्यानंतर जो आहे अथश्री हा पुन्हा एकदा जो आहे मॅट्रिमॉनी साईटवर व्हिजिट करतो. ते मॅट्रिमॉनी साईटचं नाव आहे तदैव लग्नम. त्या तदैव लग्नम या साईटवर तो गायत्रीचा फोटो बघतो. ॲक्च्युली तो गायत्रीचा फोटो जो असतो ती जरी 40शीतली असली असती त्याने फोटो जो आहे साधारणतः 25शीतला लावलेला असतो. जो अथश्री आहे त्याने देखील त्याच्या त्या प्रोफाईलवर जो फोटो लावलेला असतो तो 25ला लावलेला असतो. त्या रीतीने गायत्री आणि अथश्री यांची जे आहे ती भेटण्याचा दिवस ठरतो. तसं पाहायला गेलं तर जो अथश्री आहे याला लग्न करायचं असतं पण त्याला मुली नकार देत असतात. तर दुसरीकडे जे आहे गायत्री तर हिला जे आहे ते लग्न करायचं नसतं, पण आईवडिलांच्या इच्छेसाठी किंवा वडिलांचा नाराज होऊ नये म्हणून ती प्रत्येक वेळेस काय करत असते, मुलगा बघायला जात असते. मुलगा बघायला जात असताना पॅटर्न ठरलेला असतो की 5 ते 10 मिनिटात मुलाला जो आहे तो विविध कारणाने म्हणा किंवा वेगवेगळ्या गोष्टीने किंवा तिचं हे डोक्यात असतं की मी प्रोफाईलला फोटो लावलेला आहे 25चा पण मी ॲक्च्युली आहे 40चा. जेव्हा प्रत्यक्षात तो मला पाहील तेव्हा त्याचा काय होईल की हिरमोड होईल. तर अशा पद्धतीने त्यांची जी आहे अथश्री आणि गायत्रीची भेट एका हॉटेलमध्ये होते. भेट व्हायच्या अगोदर सुद्धा खूप गमतीची होतात ज्या आहेत त्या तुम्ही पाहाच. त्यानंतर भेट जेव्हा होते तेव्हा दोघंही एकमेकांना पाहतात. तेव्हा दोघंही नाही एकमेकांना कळतं की हिने देखील 25चा फोटो ठेवलेला असतो आणि त्याने देखील 25चा फोटो ठेवलेला. त्यानंतर जो अथश्री असतो ते शुद्ध मराठी जो ऐकल्यानंतर खूपच म्हणजे तिला ऑकवर्ड होतं किंवा तिच्या हॉटेलमध्ये सुद्धा तो शुद्ध मराठीमध्ये जी आहे ती ऑर्डर देत असतो. तर असं सगळं झालं. 5-10 मिनिटात त्यांचं बोलणं झाल्यानंतर ते जे आहे ते निघून जाणार. तेवढ्यात जो आहे तो अथश्रीचा मित्र जो असतो तो तिथं येतो की ज्या मित्राला तो त्याच्या शाळेतला मित्र असतो किंवा एखाद्या प्रोजेक्टमधला मित्र असतो आणि तो त्यांना तिथं पाहतो दोघांना आणि दोघांना ॲज अ नवरा बायको म्हणून समजतो. कारण का अथश्रींनी जे पहिलं लग्न केलं असतं त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं असतं की मी हनीमूनला गेलेलो आहे, माझं लग्न झालेलं आहे त्या गोष्टी. मग त्यावरून जी काही गंमत उडते त्या गमतीतून काय होतं की
गायत्री देखील जे आहे ते लग्न झाल्याचं नाटक करते आणि तो एक खूप गमतीशीर जो पॅच आहे तो मधला प्रसंग हॉटेलमधला तो खूपच छान होतो की त्यामुळे काय होतं की दोघांचं एकमेकांचं अजून थोडंसं बॉन्डिंग वाढतं. कारण का तो गेल्यानंतर जो आहे तो आतर्शीला खूप आश्चर्य वाटतं की गायत्रीने असा मला सपोर्ट केला किंवा गायत्रीने अशी माझी मज्जा घेतली किंवा तो खूप एक प्रेक्षकांना चांगला तिथं सीन पाहायला मिळतो. आणि मग त्यानंतर जे आहे खूप म्हणजे त्यानंतर जे आहे पुढचा प्रसंग घडतो की जी गायत्री आहे तिची पर्स निघायला जातात तेव्हा गायत्रीची पर्स एक चोर जो आहे तो घेऊन पळतो. मग त्याच्या मागं आतश्री, मग त्याच्या मागं गायत्री, त्यानंतर हे दोघं चाललेत शहरातून पळत गल्ली बोळातून पळत आतश्री पण दमलेला आहे, त्याच्या मागं गायत्री पण दमलेली आहे, पण चोर काय त्यांच्या हाती लागत नाही. मग चोर एका बाजूने निघून जातो आणि हे दुसऱ्या बाजूला जातात. तेव्हा तिथं जशी गायत्रीची पर्स असते तशी पर्स त्यांना सापडते आणि मग ती पर्स घेऊन तो घेणार तेवढं तिथं पोलीस येतात, पोलिसांना पकडतात. मग अशा खूप साऱ्या गमती जमती ज्या आहेत त्या या ठिकाणी घडतात. मग हा जो तर एकंदर जो आहे तिथून मग पूर्ण गमती जमती घडल्यानंतर मग आतश्री आणि गायत्री जे आहे ते एकमेकांशी लग्न करतात का किंवा लग्न करत नाही ते जे आहे ती एक चित्रपटाची स्टोरी आहे. पूर्ण चित्रपटाची स्टोरी त्या मी तुम्हाला सांगणार नाही आहे कारण का तो चित्रपट जो आहे तो तुम्ही पाहण्यातच त्याची मजा आहे. तर एकंदर चित्रपटाविषयी सांगायचं झाल्यास ज्या पद्धतीने चित्रपट जो आहे तो पुढे नेतो तो फर्स्ट हाफ तर खूपच म्हणजे बाकी चित्रपट जे असतात मराठी मोस्टली तर काय होतं फर्स्ट हाफ स्लो असतो. तर इथं आपला फर्स्ट हाफ फास्ट गेलेला आहे. म्हणजे पट जे आहे दाखवायचं आहे डायरेक्टरला ते आपल्याला इथं डायरेक्टरनी दाखवलेलं आहे. आणि मुळातच एक मॅच्युअर लव्ह स्टोरी असं म्हणता येईल कारण का असं कुठेही दाखवलं नाही आहे की मोठा हिरो आहे हिरोईन छोटी आहे. दोघं जे आहेत की तेजस्वी प्रधान असेल किंवा सुबोध भावे असेल हे दोघंही एका एजचे आहेत आणि त्यांनी एका एजचंच त्यांनी त्या ठिकाणी पात्र केलेलं आहे. त्यामुळे ती जी एक स्टोरी आहे ती खूपच अशी आपल्याला जी आहे छान वाटते. त्यामुळे ज्या गमती जमती दोघांमध्ये घडतात कारण का ॲक्च्युली हा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये दोघांचाच प्रवास म्हणजे दोघांवरच जास्त करून जी आहे ती कथा एकत्रित केलेली आहे. पूर्ण फक्त एका दिवसाचाच तो पूर्ण सीन म्हणता येईल. तो एक दिवस म्हणजेच हा एक चित्रपट आहे असं आपल्याला म्हणता येईल. पण ज्या पद्धतीने ती कथा पुढे गेलेली आहे ते जे नॅरेशन पुढे गेलेलं आहे ते अतिशय छान पद्धतीने गेलेलं आहे. म्हणजे कुठंही जे आहे ते पानसट विनोद नाही आहे किंवा म्हणजे बळजबरीने आणलेली कॉमेडी नाही आहे किंवा कुठंही कोणतंही आयटम सॉन्ग असेल किंवा वेगळ्या प्रकारचं सॉन्ग तिथं टाकण्याचा प्रयत्न जे आहे ते मेकर्सने केलेला दिसत नाही आहे. आणि ॲक्टिंगच्या बाबत म्हणाल तर सुबोध असेल तेजश्री असेल आज दोघंही मॅच्युअर ॲक्टर आहेत. त्यामुळे त्यांची आपल्याला जी ॲक्टिंग आहे ती पण छान अशी मॅच्युअर ॲक्टिंग आपल्याला पाहायला मिळते. जे बाकी जे आहे ते प्रदीप वेलंकर असतील त्यानंतर शर्मिष्ठा राऊत थोडंसं कॅरेक्टर आहे त्याचं ते आहे किंवा अर्चना निप्पणकर आहे. पण हे जरी कलाकार असले जे सपोर्ट फक्त असला तरी मेन जे फोकस आहे ते सुबोध आणि जो आहे तो तेजश्रीवर आहे. आणि डायरेक्टरने तो कुठंही जो फोकस आहे या पात्रांवरचा तो कुठंही आपल्याला हालून न देता जो आहे तो ज्याची जी स्टोरी आहे ती पुढे जाते. मध्ये जो संजय खापरे यांची कॉमेडी असेल किंवा तो जो एक प्रसंग असेल त्यांना उदय नेने यांचा जो प्रसंग आहे त्या मित्राचा याच्यामुळं काय होतं की जे डायरेक्टरला सांगायचं नेमकं ते सांगण्यामध्ये जो संथपणा येतो किंवा एक थोडंसं माणूस जो आहे तो ऑडियन्स हलू शकतो तिथं ती एक कॉमेडीचा पॅच टाकून किंवा कॉमेडी टाकून जो आहे तो चित्रपट तो कुठेतरी एक फ्लोमध्ये ठेवण्याचा प्रयत्न डायरेक्टरने केलेला आहे. म्युझिकबद्दल बोला तर पंकज पडघम यांचं या ठिकाणी या चित्रपटाला म्युझिक आहे. त्यामुळे कुठंही असं जे आहे ते म्युझिक पण सोबर आहे. बॅकग्राऊंड म्युझिक असेल किंवा त्या गोष्टी असेल ते पण एकदम छान पद्धतीने या चित्रपटाला दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. बघ दोनच गाणी आहे. एक आहे नकार घंटा की जे स्टार्टलाच इंट्रोला होतं आणि एक शेवटी गाणं आहे ते म्हणजे सगळ्यांचा फोटो ते उमेश जाधव यांनी ते कोरिओग्राफ केलेलं आहे त्यामुळे त्यांनी काम पण केलेलं आहे. हे दोनच गाणी आहेत आणि एक जे गाणं आहे ते बॅकग्राऊंडला आहे. तर शेवटी त्याच्यामधला मेन ट्विस्ट जो आहे की प्रत्यक्षात आपण पाहताना स्टोरीमधून आपल्याला हे लक्षात येतं की एकाला लग्न करायचं नाही आहे आणि एकाच लग्न होत नाही आहे. पण ॲक्च्युअली याच्या लग्न न करण्यामागची खरी कारणं जी आहेत त्या चित्रपटाच्या सेकंड हाफमध्ये आपल्याला कळतात. आणि तो जो लग्न न करण्याची कारणं किंवा लग्न करण्याची कारणं जी आहेत ती कारणं म्हणजे एक ऑडियन्स म्हणून अनपेक्षित आहेत. म्हणजे आपल्याला असं होईल असं कधी वाटत नव्हतं. आपल्याला असं वाटतं की याचं लग्न होत नाही आहे आणि हिला लग्न करायचं नाही आहे. पण प्रत्यक्षात जेव्हा सेकंड हाफमध्ये ज्या महत्त्वाच्या गोष्टी समोर येतात त्या काय आहेत हे तुम्हाला चित्रपटगृहातच जाऊन पाहावं लागेल. ते मी सांगणार नाही आहे पण ते अतिशय चांगल्या पद्धतीने डायरेक्टरनी तो फ्लो जो आहे तो शेवटपर्यंत नेलेला आहे.
फक्त एकच याच्यामध्ये आहे की शेवटचे जे 15-20 मिनटं जे आहेत ते कुठंतरी चित्रपट जो आहे तो स्लो होताना दिसतो, किंवा काय होतं की बऱ्याच वेळा खूपच इमोशनल बोलले जातं, खूपच मॅच्युअर गोष्टी सांगितल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे कुठेतरी तो चित्रपट थोडासा जो आहे तो काय होतो की संत होतो, एक थोडीशी चुळबुळ म्हणा प्रेक्षकांमध्येच चालू होते. नाहीतर इथपर्यंत जो चित्रपट आणलेला आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने चित्रपट येतो. डायलॉग जे आहेत, डायलॉगसुद्धा जे आहेत कुठेही जे आहे तो ओव्हरडोस दिलेला नाही आहे. म्हणजे म्हणता येईल की जी 2024ची जी जो शेवट आहे तो अतिशय गोड पद्धतीने एक सुंदर मॅच्युअर लव्ह स्टोरी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट कोणासाठी नाही आहे की ज्याला बाबा धांगड मस्ती पाहिजे किंवा आयटम सॉन्ग पाहिजे नाही, मारामारी पाहिजे नाही, असं काहीही तुम्हाला पाहायला मिळणार नाही. याच्यामध्ये तुम्हाला याच्यामध्ये प्युअर जे आहे ते मॅच्युअर लव्ह स्टोरी असेल, किंवा एक सध्याची जी स्थिती आहे की बाबा जास्त एज होऊन सुद्धा जे आहे कपल किंवा मुलगा असेल मुलगी असेल लग्न करत नाही आहे, पण यांच्या लग्न न करण्यामागची खरी कारणं किंवा काही कारणं काय आहेत त्या कारणांवर जे आहे ते फोकस करण्याचा चित्रपट हा आपल्याला म्हणता येईल. त्याचं जे डायरेक्शन आहे ते जे आहे ते चांगल्या पद्धतीने गोखले यांनी केलेलं आहे. त्यानंतर म्युझिकसुद्धा छान झालेलं आहे. त्यानंतर कोरिओग्राफी पण छान झाली. तर एकंदर या चित्रपटाचा विचार करता तुम्ही जर एक फॅमिली चित्रपट असेल, तुम्हाला पाहायचा असेल हलकी फुलकी थोडी कॉमेडी किंवा चांगला काही तुम्हाला मेसेज घ्यायचा असेल किंवा एक चांगला चित्रपट तुम्हाला पाहायचा असेल या वर्षाच्या शेवटी फॅमिलीसोबत, तर नक्कीच हा चित्रपट एक तुम्ही हा पाहू शकता. या चित्रपटाला मी देतो 5 पैकी 4.5 स्टार. तुम्हाला हा चित्रपट कसा वाटतो हे तुम्ही आम्हाला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता.